हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आहे आमचा ट्रिपचा म्हणजे जे आमचा व्लॉग आहे. आम्ही जी ग्रीस ट्रिप केली त्याचा लास्ट डे, तो की म्हणजे लास्ट डे म्हणजे डे 4. तर वेलकम टू अवर चॅनल. आणि आजचा व्लॉग आहे, आम्ही चाललो आहे आज व्हॉल्कॅनो राईडसाठी. हॉट स्प्रिंग, व्हॉल्कॅनो अँड हॉट स्प्रिंग समथिंग. तर त्याचे सगळे मिळून आम्ही 6 लोक आहेत. आणि आम्ही जाणार आहे तिथे आज. तिथे 2 टायमिंग असतात, 11 वाजता एक असतं आणि 1:30 वाजता असतं. तर तुम्ही आता ऑलरेडी जसे आमचे 11:30 वाजलेचे घरीच निघता बिकॉज आज आमच्या एअरबीएनबीचं लास्ट डे होतं. सो आम्हाला आज निघावं लागलं आणि आम्ही आता चाललो आहे. तर आम्ही पहिले काहीतरी लंच करू, ब्रंचेस होणार आता तो. ते झाल्यानंतर आम्ही जाऊया व्हॉल्कॅनोकडे, व्हॉल्कॅनो राईडकडे. सो स्टे ट्यून, तुम्हाला कळवतो थोड्या वेळात. हॅलो, गुड मॉर्निंग, राम राम मंडळी. राम राम. तर परत राम राम. मी पहिलेच त्यांना सांगितलंय आम्ही कुठे चाललोय, काय चाललोय. पण आता बायको तुम्हाला डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन, डिटेल नाही माझ्याकडे, डिटेल म्हणजे व्यवस्थित इन्फॉर्मेशन. मी त्यांना सांगितलं व्हॉल्कॅनो राईड साठी जाणार आहे ना, हॉट स्प्रिंग राईड. व्हॉट इज राईड? ओके सॉरी. व्हॉल्कॅनो काय आहे? व्हॉल्कॅनो बघायला जाणार. हा, व्हॉल्कॅनो बघायला जाणार. ते ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो नाहीये. तर तिथे बाकी पण ते आधी झालेले इरप्शन वगैरे, व्हॉल्कॅनिक इरप्शन जे आधी झालेले त्याच्यामुळे ब्लॅक सँड नाही, डोंगर असा ब्लॅक डोंगर, तो बघायला जाणार आहे आम्ही. तर तिथे 30 मिनिटाचा हाईक आहे, जे की ह्याला काल सांगितलेलं नाही तर तो नाही म्हटला असता. नाही मी येणार ना. टू हाईक फॉर 30 to 45 अरे मला डॉक्टरांनी नाही सांगितलं. मगच ते दिसणार आपल्याला डोंगर चढला. मी तुला काय बोललो, डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला? क्रेटर्स म्हणतात. क्रेटर्स काय? मला पण कालच कळालं. ते जे झाल्यानंतर ते स्पॉट बनतात ना, ते क्रेटर्स काहीतरी म्हणतात. ओके, थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. आय डोंट नो इफ इट इज राईट. ते बघणारे सिटी तिकडे होती ना, आय गेस. इको सिटी त्या साईडला आहे ना. गुगल करा ना, मॅप लावा ना. नाही, या साईडला आहे. चल. हा, मग परत 45 मिनिट्स वॉक करून खाली येऊ. त्यानंतर ती बोट फेरी आम्हाला हॉट स्प्रिंगला घेऊन जाईल. हॉट स्प्रिंग म्हणजे तिथे जे खाली व्हॉल्कॅनो आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युअस एक स्पेसिफिक एरिया खूप गरम पाण्याचा असतो. तिथे लोक जाऊन स्विम करतात आणि त्या पाण्यामध्ये आयर्न, सल्फेट, मिनरल्स खूप काय असतं. तर ते फिजिकल पेन, अर्थरायटिस वगैरे असं म्हणतात की त्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही रिलॅक्सेशन असतं. ओके, लय इन्फॉर्मेशन झाली, काही कळाली नाही पण थँक्यू तुमच्या. पण तिथे फक्त फेरी अर्धा तासासाठीच थांबते. सो अर्धा तास तुम्हाला स्विम करायला मिळू शकतं. आणि जिथे ती फेरी डॉक करते तिथून 30 मीटर स्विम करून पुढे जावं लागतं, तेव्हाच हॉट स्प्रिंग मिळतात. तर असं म्हणता तुम्हाला स्विमिंग यायला पाहिजे तरच तुम्ही हॉट स्प्रिंग पर्यंत पोहोचू शकता. मला येत नाही, सो मी काही बहुतेक अनुभव नाही घेऊ शकणार. मी घेतो तुझ्या वाटचा, तू टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, उचलून घेऊन जाऊ शकतो. उचलून घेऊन जायला. चला, तर आता थोडंसं काहीतरी नाश्ता करू पहिले आणि मग अजून जरा वेळ टाइमपास करावा लागेल आम्हाला, कारण 2:30 वाजता आमची राईड आहे. तर भेटू जरा वेळात. तोपर्यंत मी तुम्हाला सिटी दाखवतो. €42 तिकीट आहे ना ते. हा, म्हणजे ऍक्च्युअल तिकीट €25 आहे. ते व्हॉल्कॅनोच्या एंट्रीचे €5. ओके. आणि कुठेतरी जायचे, केबल कारचे जायचे €6 आणि यायचे €6. तसं आपण सगळं डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ. इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. पण ते एवढं वाचण्यापेक्षा एकदा सांगितलं. थँक्यू. किती चांगली आहे तू, सगळ्यांची काळजी घेते. माझी पण काळजी घेते. धन्यवाद. सिटी दाखवतो आता मी थोडीशी त्यांना. येस. कोणत्या सिटी? काय म्हणते? कोणत्या सिटीला आलोय ते सांगितलं का? सांगितलं ना, सॅन्टोरिनी. अरे फिरामध्ये. अच्छा सॉरी, सॅन्टोरिनी मध्ये नाही, फिरा. आम्ही सॅन्टोरिनी मध्ये ना. सॅन्टोरिनी आयलंड आहे पूर्ण. अरे यार, सॅन्टोरिनी पूर्ण आयलंड आहे, त्याच्यामध्ये फिरा सिटी मध्ये. हे बरोबर आहे. अरे काय इन्फॉर्मेशन देता तुम्ही, ब्लॉग करता. क्या ब्लॉगर बनेगा रे तू. हे आपला असंच आहे भाऊ.
आपल्याला बायको सांगते त्याच्यामुळे आपण काही जास्त इन्फॉर्मेशन ठेवत नाही. तर चला आता सिटी दाखवतो मी तुम्हाला. जशी बायको आली मध्ये इंटरप्ट करायला, पण ठीक आहे ती इन्फॉर्मेशन देते तुम्हाला. मी आता तुम्हाला सिटी दाखवतो. Yeah, coming. ही जी बाईक आहे तिच्या रेंटसाठी आम्ही विचारतोय आता इन्फॉर्मेशन घ्यायला. एक माणूस भेटलाय तर त्या ऑफिसमध्ये आम्हाला घेऊन चाललाय तो. हे बघा हा. हॅलो. तर आम्ही आता इन्फॉर्मेशन घेतो आणि मी तुम्हाला सांगतो. नाही जस्ट हाऊ मच इज द कॉस्ट फॉर दिस? 5 euro. ओके चला मी तुम्हाला कळवतो थोडा वेळ थांबा. इथे आम्हाला एक पाकिस्तानी बंदा भेटलाय तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा, एकच ही मोठी गाडी घ्या ही वाली आणि 2 आपल्या साध्या स्कूटर घ्या. तर याचा रेंट आहे 50 euros पर डे आणि इन्शुरन्स घ्यायचा असेल तर 20 euro. आणि नॉर्मल स्कूटर जे तुम्हाला पाहिजे असेल तर ती 30 euros आहे. आणि तो बोलला की मग आम्ही 6 लोक आहेत तर तुम्हाला 30च्या 2 स्कूटर देतो आणि एक ही बाईक घेऊ आपण. हॅलो. तर बघू आता काय डिसाईड करतो आम्ही. तोपर्यंत आम्ही आलो इथे ब्रंच करायला. तुम्हाला दाखवतो ब्रंच करायला कुठे आलो आम्ही. तर अशा प्रकारे आम्ही देऊन आलोय चावी ओनरला. आणि ओनर होती थोडीशी नाराज कारण की तिचं जो नेक्स्ट गेस्ट होता त्याला चावी थोडी लेट मिळाली. पण सब चालतं आहे. तिला म्हटलं सॉरी आमच्याकडनं मुद्दाम तर आम्ही केलं नाही, राहून गेली तर काय प्रॉब्लेम नाही. ती बोलली इट्स ओके. चला तर मग आता आपण कंटिन्यू करू आपला नेक्स्ट जे काही आपल्याला राईडला जायचं आहे. सिटी दाखवतो तुम्हाला तोपर्यंत थोडीशी. काय म्हणे काय म्हणे चांगलं दिसतं असं. सरक घ्यायचं होतं ना ब्लू शर्ट. कोणाला? तुम्हाला? असं नाही घ्यायचं. मोमो आहे बाई, मोमो. हाय. बघ ना कितीला आहे. केबल राईड साठी आता आम्ही रेडी झालोय. केबल राईड साठी आम्ही आलोय आता. 6 euro होतं. 6 euroचं तिकीट पर पर्सन ऑलरेडी. चल ये.
हसीना बडी सुंदर सुंदर. परत 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 प्रेक्षकांसाठी गाणं होऊन जाऊ दे. थँक्यू. अशा प्रकारे केबल कार थ्रू आम्ही आलोय खाली आणि आता चाललोय आम्ही फेरी राईडकडे म्हणजे आपल्या बोटकडे. कमिंग सून ही आपली बोट. चला बोट राईड चालू झाली आता. किती वेळाची बोट राईड आहे? 3 आवर्स बोलले ना नाही रे. हो 3 आवर्स बोलले. 3 घंटे जवळपास 3 घंटे सगळं तिथलं हे करून सगळं. आता 2 वाजले. 5 पर्यंत यायची तयारी आहे. बघू आता. कसं वाटतंय तुला बोट मध्ये? मस्त. किती फोटो काढले? मी तर कोपरा धरून ठेवलाय. की कोणाला फोटोच काढू देत नाही आता. असं नाही करत आहे मी. मोठी बोट आहे ज्यांनी जिथं बसावं कोपरा धरावा. आपला कोपरा धरावा का? हे बघा सगळे इकडे मागे दाखव. कुठं? श्रीवल्लीकडे. श्री कुठे गेली? लेफ्टला. हे बघा टायटॅनिक. टायटॅनिक. बॅक साईडला पण लोक बसले आणि इकडे साईडला पण लोक बसले पण आम्ही साईडनी बसलोय. आम्ही कोपरा धरला. कसं वाटतंय? छान गार छान. गार. पाणी किती मस्त दिसतंय. पाणी मस्त आहे खरंच. मारू गौडी मारू? नको काही नको. बोलशील मला? नाही बोलणार काय. चला स्विमिंग करायची थोड्या वेळाने ते मध्ये सांगताय. पोहोचलोय आम्ही ज्या स्पॉटवरती आम्हाला यायचंय आणि इथे ज्यांना स्विमिंग येते ते आता उड्या मारणार आहे. तर चालू केलंय सगळ्यांनी. ऐक ना तुला येते का स्विमिंग? नाही ना मला स्विमिंग का नाही. मग तू का बरं चालली तिकडे? बघायला. त्यांनी काय सांगितलं ज्यांना स्विमिंग येते त्यांनी जाऊ नका ना? तू घेऊन चल ना. नाही मला वाचवता येतं फक्त स्वतःला. मला स्विमिंग नाही तेवढी चांगली. ते बघ तू सगळ्यांना विचारतोय काही झालं लफडा तर कुठं घेते. The time of our departure from the volcano island right here will be 4:35. 4:35. 4:35. You must be inside to our boat, please. Okay. There is only one way, one path. You can miss it, but it's not normal way all the time. So you must be careful. It's slippery, believe me. Also, I'm gonna wait for you up there. I go slowly, but I'm gonna wait for you up there. का दम लागला? बात करणं मना आहे. चालून जाम झालं हो.
बायको बघा काय म्हणते, उन्हामुळे उलट चालते का? बर नाही पडणार, तू चल, मी आहे तोपर्यंत तू पडणार नाही आयुष्यात. चल किती लाइट है, देखो ये वजनच नहीं है त्यांना. इसको पोरस रॉक बोलते हैं, जो भी वोल्केनो से फॉर्म होता है. विच इज पोरस को क्या बोलते हैं मराठी में? पोकळ. हाँ पोकळ. पोकळ हा, जो सैंड से फॉर्म होता है that is ज्वालामुखीचे बनले ते, म्हणून ते पोकळ आहे का? और जो त्यांना वजन नाही. हाँ, और जो सैंड से बनता है उसको सेडिमेंटरी रॉक बोलते हैं. सेडिमेंटरी. हाँ, ये पोरस है. ओके मारला धरून तुला तरी घेऊन येऊ. चला अजून लय लांब जायचंय. खूप लांब है. आई थिंक इनका कोई क्या क्या कोणचा गेम? जैसे अपन कंचे खेलते हैं, ये लोग भी रॉक्स के साथ कुछ तो खेलते हैं. दगड 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 घ्यायचा काय? अपन वो मार्केट में गए थे ना, अभी ये आके हाँ वहाँ पे ये रॉक्स का आर्ट बना हुआ था. हा ओके. इव इव चला लय वरती आता. 1956, 1956, 7.8 Richter degrees was Oh, the last baapre. big earthquake here. Almost 8 Richter degrees. Could you imagine a little bit your situation here? Over there, this is the village of Oia over there, okay? And the Greek right name here is Ia, not Oia. O-I at the beginning here in Greece pronounced E. So, Ia for us, Oia for you is the same exactly, alright? Oia is the most interesting, the most popular, the most famous, the most beautiful, the most, and at the same time, the most expensive of the villages here. Okay, this is the truth, alright? So, Oia was destroyed completely then. We had a lot of dead people, a lot of damage, generally in all island, but they rebuilt it at the same year. From then until today, we have a period of silence right here, alright? That's a message on the page. We are going to finish our excuse. There is no any option for today. Okay, alright, so, questions, I'm here. बापरे काळा निळा हिरवा पिवळा झालो मी डायरेक्ट. आता त्यांनी तो लावाच्या गरमामुळे तो आम्ही दगड उचलला, त्याचा डिग्री 75 to 90 डिग्री सेल्सिअस होतं त्या दगडाचं. हे जे मी आता उचललं होतं ते. Yes. आणि त्यांनी सांगितलं 1 मिनिट. लावा आहे खाली तिथे, त्याच्यामुळे ते गरम झाले आहे ना. हो. आणि सगळ्यात लास्ट वोल्कॅनो इरप्शन झालं होतं 1950 मध्ये इथं, सेम आम्ही जिथे उभे ते. आणि 1956 मध्ये अर्थक्वेक आलेला, त्या अर्थक्वेक मुळे तिकडे दाखवतो. ती लांब व्हाईट व्हाईट दिसते का तुम्हाला? ते वरती ना. हा तो पूर्ण आयलँड डिस्ट्रॉय झालेला. इथे अर्थक्वेक झाला तेच ना. ओयो ओयो आयलँड ते पूर्ण डिस्ट्रॉय झालं होतं. पण त्यांनी किती वेळ तो बोलला ना 1 year का काहीतरी मध्ये परत त्यांनी बिल्ड केलं का? आय थिंक खूप फास्ट त्यांनी बिल्ड केलं. तर म्हणजे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आयलँड आहे. हा इव फॉर देम इट्स या, फॉर अस इट्स ओयो. येस. आता त्यांनी वरती जायला लावलं. 15 मिनिटाचा वेळ दिलाय. फोटो काढा, काय करा. तर इच्छा तर खूप कमी आहे कारण की ऊन इतकं आहे. पण चला जाऊया तरी पण. आमच्या बायकोला फोटो काढायचे. बायको फोटो काढायचे का? ते बरं. ज्वालामुखी मध्ये येऊन पण फोटो काढायचे. वोल्केनो मध्ये वोल्केनो आलाय. चला तुला बोललो ना एक दिवशी मी तुला जन्नत मध्ये घेऊन येईन. ही बघती आपली जन्नत. पोच द्यायला मॅडम तयार. चला आता फोटो काढतो मी तिथे मॅडमचे. एवढ्या वरती घेऊन आलो मी तुला. तुझ्यासाठी हे सनफ्लावर. मी तुला वर घेऊन आली म्हणून माझ्यासाठी सनफ्लावर. कसं पण चालतंय. थँक्यू. किती खुश झाली बाय ना. फोटो भारी. फोटो कसे आले तुझे सांग. ते जाऊ दे सगळे. फोटो कसे आले? नंबर टाकल्यावर दाखवेल. येस. चला आता हा ब्लॉग जेव्हा पण टाकेल मी टाकेल. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. त्याच्यावर तुम्हाला छान छान फोटोज बघायला मिळतील. येस. आम्ही असंच जिथे जिथे जाऊ, जिथे जिथे करू, डेली ऍक्टिव्हिटीज करू, त्याचे व्लॉग्स बनवतो मी, टाकतो. आशा करतो तुम्हाला आवडेल. आणि
अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी एंड करतो आणि मी पळतो आता, कारण की आपल्याकडे आहे फक्त 10 मिनिटं. तर 10 मिनिटात आम्हाला खूप लंबा प्रवास तुम्ही जो बघितला तो त्या शिपवरती जायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर आधीचे ब्लॉग बघितले नसेल तर तुम्ही बघून घ्या आणि आवडले तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. चला परत एकदा ग्रीसच्या परत ग्रीसच्या एकदम टॉपवरनं, ओयोच्या टॉपवरनं जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि खा धष्टपुष्ट. रहा धष्टपुष्ट. करा कष्ट, रहा धष्टपुष्ट. जय महाराष्ट्र. चला भेटूया.